Hello everyone, welcome in Mahi's Kitchen and Home, Puja and Darshan also. मी नवरात्रीसाठी होम क्लिनिंगची तयारी गणेशोत्सवापासूनच चालू केली होती. गणेशोत्सवाच्या निमित्तानं घर कसं आवरायचं, कसं क्लीन करायचं आणि घराला स्वच्छता करण्याची सुरुवात वगैरे कशी करायची याकरता मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्याला 1.6K व्ह्यूज आलेले आहेत. आणि मागच्या वर्षी मी आमचा देवारा रंगवला होता. रंगवला म्हणजे एका रंगाने नाही तर त्याला वूड पेंटनी रंगवलं होतं. तर त्याला 3K व्ह्यूज आलेले आहेत. सध्या नवरात्री निमित्त सुद्धा मी आधीच काही 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर नवरात्री आधीच माझ्या घरातली सर्व स्वच्छता झालेली होती, पण काही जे अंथरूण पांघरूण आहेत तर ते धुवायचे बाकी होते. फक्त तितकंच काम पेंडिंग होतं, बाकी सगळं काम मी आवरलेलं होतं. तर त्यामुळे त्या 2 व्हिडिओज मध्ये मी होम टूर रिकव्हर केलं आणि त्यासोबतच काही क्लिनिंग टिप्स आणि सेफ्टी टिप्स सुद्धा दिल्या. आता सेफ्टी टिप्स काय, तर इलेक्ट्रिकली सेफ पाहिजे आपलं घर, कारण आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर जेव्हा फेस्टिवल्स असतात तेव्हा जास्त करतो. आणि काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स राहतात, त्याचं क्लिनिंग करता वेळेस आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्याकरता आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण त्या गोष्टीला इतकं महत्व नाही देत, पण जर दुर्घटना घडली तर मग त्याचं काय महत्व असतं ना हे चांगलं समजतं. गृहिणी असो का वर्किंग वुमन, सर्व महिलांसाठी काही ज्या महत्वाच्या माहिती आहेत तर त्या मी त्यामध्ये दिल्या होत्या. तर आता आणखी स्वच्छतेचं महत्व न सांगता मी डायरेक्ट आता हा जो व्हिडिओ आहे तो का काढते आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करते. मी माझं जे होम टूरचा नवरात्री निमित्त होम टूरचा जो पार्ट्स मधला जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये शेवटी हे पण सांगितलं की तुम्ही सर्व आवरणार तर झालेच, पण सोबत सर्व आवरून झाल्यावरती तुम्ही घर धुणार झाले. मग ते घर धुताना तुम्ही काय काय केलं पाहिजे, कसं आवरलं पाहिजे आणि त्याच्या आधीच काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे आणि त्याला कसं आपण रेडी होऊ शकतो हे सगळं काही सांगितलं होतं. रेडी म्हणजे मेकअप घर काढणे. घर धुण्याच्या आधी घर धुताना आपल्याला इतके कष्ट होतात. काही जणांना, काही जणांचं एकत्रित कुटुंब असतं, काही जण वर्किंग वुमन असतात. तर मग अशा एखाद्या सणानिमित्त खूप धावपळ होते. मग त्याकरता आपण आधी काय तयारी करू शकतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. आणि फक्त महिला म्हणजे त्यामध्ये एखादी घरची गृहिणी किंवा कोणाची आई किंवा एखादी मुलगी यांनीच का घर आवरायचं, बाकी लोक घर नाही आवरू शकत का, ते त्यांच्या वस्तू जागेवर नाही ठेवू शकत का, इतकं सहज काम त्यांच्याकडून होऊ नाही शकत का. हा माझे काही माझं जे विचार आहेत घर आवरण्याबद्दल, हे सगळे विचार ना जेव्हा एखाद्या स्त्रीला खूप सारं काम करावं लागतं, सगळं काही मॅनेज करून, तिचं एज्युकेशन, तिचा जॉब, सगळ्या गोष्टी तिला मॅनेज करून जर सगळं घरातलं पण आवरावं लागत असेल तर मग तिचं जे प्रतिक्रिया असणार तर ती अशीच असणार ना. पण ते एकदम कोणावरती ब्लेम नाही करू शकत आपण की हेच करा तेच करा आणि डायरेक्ट कोणाला तरी माणसं काही स्वयंपाक करतात की गरज मला ऐकल्यावर एकदम नेऊन वाटतं. काही जणांना सकाळी वेगवेगळं बनत नाही भेटत, काही नाही काही ती ज्याचा त्याचा प्रश्न. डोंट पर्सनली कमेंट. मी इतका हसती काय माहिती का, माझं काम झालेलं मस्त. तर थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. आणि ज्यांना व्हिडिओ खरंच बघायचा असेल ते बघू शकता. आणि काय पूर्वतयारी करणार आहे मी घर धुण्याच्या आधी, म्हणजे आमचं घर खूपच लवकर कसं आटोपता येईल आम्हाला सर्व गोष्टी, आणि घटस्थापनेसाठी सुद्धा आम्ही कसं रेडी होऊ शकतो. तर त्याकरता मी हा व्हिडिओ काढते आहे. आणि परत एकदा निवेदन, ज्यांना व्हिडिओ गरजेचा वाटला त्यांनीच बघावं, विनाकारण जर कोणाला कमेंट करायचं असेल तर त्यांनी करू नये. चला तर मग सुरू करूया. हा आमचा हॉल आहे. तर मी आता एक गोष्ट सांगते तुम्हाला की माझी आई सुद्धा हे सांगते की आपलं जे घर असतं ना तर ते घराचं जिथं आपलं घराचं देवघर असतं, स्वच्छतेची सुरुवात झाडून काढण्याची किंवा फरशी पुसण्याची सुरुवात आपण त्या ठिकाणाहून केली तर चांगलं, असं माझी आई सांगते. तसं केलं तरी चालतं. पण मी आता हा हॉल का निवडला क्लिनिंग करण्यासाठी, कारण ऑलरेडी घर झाडलेलं आहे, सगळे जाळे काढलेले आहेत. फॅन सुद्धा मी पुसला, यावेळेस मला पुसावं लागला. त्याचं महत्व पण चांगलं कळलं मला, कारण माझा भाऊ आता जॉबच्या ठिकाणी आहे, तो तिथून इथं नाही येऊ शकत. आता तो आता डायरेक्ट नवरात्री निमित्त येईल. तर आपण केलं तर काय हरकत आहे, करून बघायचं ना, कशाला घाबरायचं. तर असं सर्व गोष्टी आहे. सर्व सोफा कव्हर्स वगैरे सर्व मी गणेशोत्सवापासूनच सर्व क्लिनिंग करणं चालू केलेलं होतं, म्हणून आमचं ऍज इट इज घर सगळं आवरलेलं आहे. फक्त आता तुम्हाला कुठं खराब वाटू शकतं तर हे जे काचा आहेत ना तर तिथं, कारण तिथं सारखं धूळसा असते, असं नाही की नाही साचत. आमच्याकडं नाही, सगळीकडं आमच्या ज्या अपार्टमेंटमध्ये ते सगळीकडे साचते, असं काही प्रॉब्लेम नाही. पण इथून एक साईडनी क्लीन करता येऊ शकतं, दुसऱ्या साईडनी नाही करता येऊ शकत. जिथं ग्रिल्स आहेत ना
तिथून क्लिनिंग करायला अवघड होतं, मग त्याला डायरेक्टली धुवून काढावं लागतं. नेहमी धुवून काढणं घर किंवा हे शक्य नाही होत ना. अपार्टमेंट्समध्ये जरी असलं तरी सगळीकडे पाणी अवेलेबल होईल वगैरे असं शक्य नाही ना. तर माझं ह्या हॉलमधलं काय पूर्वतयारी आहे ते सांगितलेलं आहे. घरासोबतच आपल्या घरासमोरचं अंगण, घराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं क्लिनिंग सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आजही गावाकडे जी परंपरा आहे की घरासोबतच घराचं अंगण सुद्धा स्वच्छ करण्यात येतं. जरी त्याच्या जवळपास रस्ता जरी असला तरी त्या रस्त्याच्या आजूबाजूनी सुद्धा कधी ज्या गृहलक्ष्मी खरं पण सडा रांगोळी करतात ना, त्यांचं कौतुकच करावं. आता तुम्ही हे म्हणता की हिला काय महत्व. माझ्या लहानपणीचं, माझ्या गावाकडचं मला कोणताही सण आला ना तर मला खूप आठवण येते. मला चांगलं माहिती आहे आमच्या घरातली माझी आई आणि माझी ताई वगैरे सर्व लोक, सर्व गृहिणी आजूबाजूच्या घरातल्या सुद्धा सकाळी 6-7 वाजता झाडून वगैरे काढून सगळं घराच्या कामाला सुरुवात पण करायच्या, छान छान रांगोळ्या सुद्धा काढायच्या. आता मी इथं काय काय आवरणार आहे तर ते काम पण करून दाखवावं लागेल ना, तर सगळं प्रूफ होईल की हिला काम पण येतं म्हणून. मी क्लिनिंग टूल्स घेतलेले आहेत काही काही. लिफ्ट पण चालू आहे. एक्झॅक्ट आमच्या दाराच्या बाजूलाच लिफ्ट आहे 2, तर त्याच्यामुळे पटपट शूटिंग करावं लागणार आहे कारण आपल्यामुळे पण प्रॉब्लेम पण नको व्हायला. आता हे जे तोरण आहे तर ते मी झाडून खूप वेळ घेतलं, पण आता मी तरी पण माझं एक कर्तव्य आहे ना की व्यवस्थित आणखी जे माझं काम आहे त्याला पाण्यातून जरी काढलं तर ते स्वच्छ होऊ शकेल. निर्म्याच्या पाण्यातून जरी काढलं तर काम माझं व्यवस्थित होऊन जाईल. मी आता याला काढते. चढणाऱ्यांनी व्यवस्थित चढावे खुर्चीवरती. खुर्ची मजबूत आहे की नाही पण बघावे. मी तोरण असं काढलेलं आहे. त्याच्यावर इतकी पण जास्त धूळ नाही आहे की जसं आपण पहिल्यांदाच आवरत असतो तोरणाला वगैरे. हां, आता हे रुद्राक्षाचं जे आहे ना हे कलशाचं, तर हां इथं साचते धूळ. आणि तुम्हाला असं वाटेल की मी क्लीन केलं होतं का नाही काय माहिती. मी घर ना काही आठवड्यातून 15 दिवसातून सुद्धा क्लीन करत असतो. झाड झटक धूळ वगैरे स्वच्छ करणं. पण काय प्रॉब्लेम होतो माहिती का, काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाणांवर पण ते डिपेंड करतं. काही ठिकाणी धूळ वगैरे खूप जास्त साचते. काही ठिकाणच अशी राहतात की जिथं धुळीचं प्रमाण जास्त असू शकतं. आता तुम्हाला याचं प्रमाण खरंच प्रमाणित करून दाखवते. मी बघितलंच असेल की मी माझे जेवढे व्हिडिओज आहे त्यामध्ये एकच सांगते की तुम्ही 8 दिवसाला जाळे काढा, सगळी झाड झटक करा. तर ते लोकांना नवल वाटत असेल की 8 दिवसाला काय तेच काम असतं का. आमच्या इथं काही ठिकाणी धूळ किंवा काही ठिकाणी आपण किती जरी झाड झटक केली तरी आता जाळे काढले लगेच 2-3 दिवसांनी बघितलं तर आपल्या मेहनतीवर तरस येतो. असं वाटतं अरे इतकी मेहनत केली आणि शेवटी जाळे परत कसं काय लागले. मग म्हणजे झाडू हातात घ्यावाच लागतो ना. ह्याला डायरेक्टली म्हणजे जे निर्म्याचं पाणी त्याच्यात न भिजत घालता मी आधी ह्याला असं पाण्यामध्ये स्वच्छ करून घेणार आहे. आणि मग निर्म्याच्या पाण्यात त्याला 10-15 मिनिटापर्यंत ठेवलं तरी स्वच्छ होऊन जातं. तुम्ही बघितलं असेल की फक्त तोरण जे होतं ना तर ते मी मुद्दामून पेंडिंग ठेवलं होतं. कारण पेंडिंग म्हणजे मी त्याची स्वच्छता ऑलरेडी केली होती, फक्त एकदम वॉश करून वगैरे असं नव्हतं केलं. कारण ते जिथलं महत्व आहे ना, जर तिथं आणखी पावित्र्य आपण जर समजतो तर ते त्या दिवशीचं काही वेगळंच असतं. आणि तेव्हा जितकं आपल्याला छान ठेवता येईल तितकं आधी तर तयारी करणं गरजेचंच आहे. पण ऐन दिवशी जे असणार ते माझं काही थोडी वेगळी धारणा आहे, तर त्यामुळे मी तसं त्यामुळेच मी थोडं त्याचं काम पेंडिंग ठेवलेलं होतं. आणि तुम्ही बघितलंच असेल चौकट वगैरे सर्व झाडझटक पितळी सगळी झाडझटक पण मी करत असते किंवा माझी आई करत असते. माझ्याकडून नाही राहिलं असं तर माझी आई रोज रांगोळी काढते. इथं आम्ही या घरात शिफ्ट झाल्यापासून, तर मग माझी आई कधी कधी करते. आणि असं नाही की आम्हाला करणं गरजेचं आहे. आमच्या इथं जे क्लिनिंग वगैरे करतात वॉचमॅन जे आहे तर ते सुद्धा सगळं फ्लोअर क्लीन करतात, सगळीकडे झाडू वगैरे मारतात.
ओव्हरलोड होऊ नये म्हणून आपल्या आपल्या दारापुढे आपण स्वच्छता नाही करू शकत का? चला तर मग मी डोअर क्लिनिंग जे आहे ना तर ते त्याच्याबद्दलच तुम्हाला मी काय यूज करणार आहे डोअर क्लिनिंग साठी ते सांगते. काही काही डोअर्स जे राहतात ना तर ते वूडचे असतात, काही प्लायवूडचे असतात. तर पाणी जर त्यावरती यूज केलं तर त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो हे त्या डोअरवर किंवा त्याचं जे मटेरियल आपण यूज केलेलं आहे त्यावर डिपेंड करतं. मग ते आपण काय त्याच्यासाठी यूज केलं पाहिजे हे आपण जाणून घेऊ शकतो. हे वूडचं आहे तर मग मी त्यामुळे एक क्लीनर लिक्विड यूज करते आहे तर ते मी त्यावरती टाकते. आता ह्या क्लिनिंग लिक्विडला त्यावरती थोडं अप्लाय होऊ द्यायचं आहे. बस झालं एवढं. आणि चौकट पण लगेच इकडची पुसून घेते. आपल्या हिंदू धर्मामध्ये चौकटीला खूप महत्व आहे. आपण जो उंबरठा म्हणतो त्याच्यामध्ये आपल्या भावभावनांना सुद्धा तितकंच महत्व दिलेलं आहे. असं नाही की त्यामध्ये अंधश्रद्धा आहे, असंच आहे तसंच आहे, असं नाहीये. थोड्या धार्मिक गोष्टींचं काय महत्व आहे ना तर ते जाणून घेणं सगळ्यांचं कर्तव्य आहे. तर दारावरच मी शुभलाभ आणि स्वस्तिकचं जे चिन्ह आहे तर ते चिटकवलं होतं. आपण बघितलं असेल की काही काही गावाकडचे घर असतात तर तिथं त्यांचं मेन डोअर किंवा जे कॉरिडॉर्स वगैरे असतात तर तिथं ते लोक रंगवतात. जे काही त्यांच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये ते त्याला सुशोभित करतात ना. इथं वर हात पोचत नाही तर लगेच शेअर घेऊन करायला. एकटे असेल घरामध्ये तर माझं एक सजेशन आहे की व्यवस्थित कुठं चढणार असेल तर एक तर फॅन जर असेल तर जवळच तर तो ऑफ पाहिजे, नाही तर काही पण प्रॉब्लेम होतात. एका क्लासेसमध्ये तर एका मुलीचा जे स्कल आहे ना म्हणजे हे ते चिरून गेलं होतं माहिती का. हात ठेवला होता म्हणून वाचले बघा मी. पडले तर तुम्ही प्रमाण असणार. काही ठिकाणी असं प्लायवूडचे जे दार असतात ना किचन मधले असतात किंवा आणखी काही ठिकाणचे तर ते कधी कधी थोडे चिकट होतात, थोडे मळकट होतात. मग त्याला असं वॉशिंगचे जे पावडर्स वगैरे असतात, क्लिनिंग पावडर्स वगैरे असतात तर त्यावरती घासून वगैरे असं स्वच्छ करण्यात येतं. पण तेवढं करण्याच्या ह्याच्यामध्ये हे पण होतं की त्यामध्ये पाणी थोडा साचून ते डोअर जे आहे ना तर ते खराब होऊ शकतं. हे बोर्डचं क्लिनिंग कसं करायचं आहे आणि त्याला कसं यूज करायचंय ते पण मी इलेक्ट्रिकल सेफ्टी जी असते ना तर नवरात्री क्लिनिंग टूर मध्ये त्याला चांगल्या पद्धतीने रिकव्हर केलं. तर ह्याला पुसून घेऊ. एक हात इकडे जातोय शूटिंग करता वेळेस रिकव्हरच नाही होत. हे सोफे वगैरे मी ब्लर का होते एकदम क्लीन केलेले होते. हे जी टिपो आहे ना त्याला पण आम्ही खालचं जे आहे ना त्याचा काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तर तिथं सुद्धा झाडू मारत्या वेळेसच एकदा जरी स्वीप केलं तरी पण क्लीन होऊ शकतं ते. तर आम्ही क्लीन होऊ शकतं म्हणजे आम्ही तसं क्लीन करतो. आता हे जे विंडो आहे ना तर त्याचं क्लीनिंग करायचंय. हे टिपो आहे ना ऍज इट इज मी इकडे सरकवून घेते व्यवस्थित. आपण काय करतो
काही कामांना टाळतो की नाही, अरे आपण एकटं कसं करणार, एकटं किती करणार. त्याला सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की नाही आपण नाही करू शकणार किंवा आपण कसं करू. पण जेव्हा वेळ पडते आणि असं वाटतं ना की नाही आपण केलं पाहिजे, आपण त्याचे जेव्हा प्रयत्न करतो ना, तर मग तेव्हा आपल्याला समजून जातं की आपण करू शकतो आणि आपण काही काम आधीच केले पाहिजे. जर आपली आईला जर काम करावं लागलं तर मग आपण तिला तितकं एकटीला काम करताना आपण पाहू शकतो का? नाही ना. असं वाटतं ना आपल्याला की आपण मदत केली पाहिजे आणि तिचं काम कमी करण्यासाठी आपण स्वतः पण प्रयत्न केले पाहिजे. तर हे ग्लासवरती त्याला अप्लाय व्हायला थोडा टाइम द्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित त्याला त्याच्यावरती पसरतं आणि व्यवस्थित क्लीन होतं. ते जे लिक्विड आहे ना, खरंच मला आवडलं. चांगलं लिक्विड आहे, आवडलं म्हणजे काय करायचं काय ते का ग्लास क्लिनिंगसाठी चांगलं. आणि ऑल ओव्हर जे इक्विपमेंट्स आहे एखाद्या म्हणजे जसं की फ्रीज साठी, वॉशिंग मशीन साठी, म्हणजे आउटर जे पार्ट असतो ना त्याला क्लीन करता वेळेस. आता ह्याच्यामध्ये जे स्ट्रिप्स राहतात, स्लायडिंग स्ट्रिप्स, तर त्या असल्यामुळे तिथे थोडी धूळ साचते, ओके नाही, आणि त्याच्यामध्ये थोडा कचरा वगैरे साचतो. कचरा वगैरे आपोआप पण साचू शकतो धुळीमुळे वगैरे, पण नेहमी स्वच्छ ठेवणं सगळ्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये काही टाकायचं नाहीये. कसले कोणी हॉलमध्ये काही पण कुठाने करत राहतात, तसं नाही करायचंय. आणखीन एक गोष्ट की काही लोकांना हा व्हिडिओ उशिरा मिळू शकतो म्हणजे व्हिडिओ जे अपलोड करणारे असतात युट्यूबवर, तर ते वेळेवर अपलोड करतात, पण सगळ्या लोकांपर्यंत ऍट अ टाइम ऍज इट इज सगळ्यांनाच तो व्हिडिओ मिळेल याची काही गॅरंटी नाही देऊ शकत आपण. तर त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला खूप उशिरा व्हिडिओ मिळाला तर त्यांनी असं समजू नये की उशिरा व्हिडिओ मिळाला, नवरात्री तर झाली आहे किंवा आमचं जर सगळं क्लिनिंग वगैरे, नवरात्री फेस्टिवल सुद्धा झालेला आहे, तुम्ही नेक्स्ट फेस्टिवल साठी सुद्धा तयार होऊ शकता ना. आता नेक्स्ट फेस्टिवल म्हणजे आपण पुढच्या नवरात्रीची वाट बघतो. काही ठिकाणी म्हणजे काय असं पण नाही, लक्ष्मीपूजन जे असतं ना ते सुद्धा, त्याची सुद्धा तयारी, जसं आपण नवरात्रीची तयारी करतो ना सेम त्याच पद्धतीने लक्ष्मीपूजनाची तयारी सुद्धा करतात. सगळं घर वगैरे धुवून सगळी स्वच्छता करून मग तिथे लक्ष्मीपूजन केलं जातं. सगळी झाडझटक आधी सगळं आधीच केलेलं परवडतं रे बाबा. ऐन टाइमी बिलकुलच काहीच शक्य नाही. आता ही सर्व गोष्टी आम्ही उद्या पण करू शकत होतो, म्हणजे उद्या घटस्थापना आहे, पण ते करता वेळेस तुम्ही विचार करू शकता आधीच घर वगैरे धुण्यासाठी खूप टाइम लागतो आणि मग तेव्हा आपण जे काचा वगैरे पुसणं हे सगळं त्यावेळेस केलं तर तुम्ही विचार करू शकता त्याच्यात किती वेळ जाणार. त्यापेक्षा आधी केलेलं बरोबर नाही. मी काही गोष्टींबाबतीत हे पण सांगितलं होतं की आपलं घर जसं पण असेल त्याचा स्वीकार केला पाहिजे. आता मी हे म्हणतीये, तुम्हाला असं वाटतंय की नाही घर तर चांगलं दिसतंय असं तसं, आम्ही इथं रेंटनी राहतो आणि आमचं लहानपणीचं जे घर होतं ना ते गोष्टी मी कधी नाही विसरत. ते इतकं छोटं होतं ना की
एक छोटीशी रूम होती, त्याच्यामध्ये मी, माझी आई, माझा भाऊ, आम्ही तिघं राहायचो. ती जी परिस्थिती होती त्याला मी नाही विसरत कधीच. त्याला आपलं म्हणजे एक खूप आपल्याला कष्टदायक जीवन जगावं लागलं असं नाही समजायचं कधीच. याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं हे खूप लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून आपलं जसंही घर असेल किंवा काही लोकांचं रेंटनी सुद्धा घर असू शकतं, मग रेंटनी घर आहे म्हणून स्वच्छता नाही करायची किंवा टापटीपणा नाही ठेवायचा असं नाही. हा, त्याचा कधी कधी डिसएडव्हान्टेज पण होतं. कारण आपण जेव्हा स्वतःहून एखाद्या घरामध्ये जातो रेंटनी राहायला, तेव्हा आधीच्या लोकांनी किती पसारा घातलेला असतो ना, त्याचा खूप त्रास होतो माहिती का. खरंच खूप त्रास होतो. मग आपल्याला परत सगळं आवरावं लागतं. आपल्या सगळं सामानासह आपल्याला एक्स्ट्राचं विनाकारण काम करावं लागतं. असं आपल्याला प्रमाणित नाही करायचं ना. आपलं जसंही घर असेल स्वच्छ ठेवायचं आणि आपल्या स्वच्छतेचं कोणी दुसऱ्याने व्यवस्थित त्याचं आदर केला पाहिजे ना. ही ग्लासेसची डोअर जर तुम्ही क्लीन करणार असाल ना, तर माझं असं सजेशन आहे की खूप सेफ्टीने करा. आपल्याकडून काही ब्रेक होणार नाही त्यामध्ये हे लक्ष देणं गरजेचं आहे. मी हे सांगते खरं खटखट फुटून जाते. काचेची भांडी टिकतच नाही माझ्या हातात माहिती का. माझी आई वर्किंग वुमन आहे. आम्ही लहान होतो तेव्हापासून माझ्या आईने आम्हाला सांभाळलेलं आहे. तिने सगळं घराचं कार्यभार सांभाळला आणि ती जेव्हा एकटी सगळं काम करायची तर तेव्हा आपच माझ्यावरती लहानपणी सर्व गोष्टींची जबाबदारी आली. जबाबदारी आली ह्याचं दुःख नाही करायचं कधीच. ती जबाबदारी आपल्याला इतकं सक्षम बनवते ना की तुम्ही पाहू शकता आज मी माझं युट्यूब चॅनल आहे किचन आणि होम क्लिनिंग साठीचा. हा, त्याला कसाही प्रतिसाद मिळून मी असा फेमस होण्यासाठी तर बिलकुल नाही करत. आणि मला खूप चांगलं वाटलं की 1.6K व्ह्यूज आले. मी अपेक्षितच नव्हतं केलं आणि मला फेमस व्हायचं मला ते अपेक्षाच नाही होतं. मला आवडत पण नाही तसं. आता काम करता करता कधी कंटाळा येतो, कधी आपला मूडच नाही होत काम करण्याचा. असं वाटतं ना की मी बस झाला आता हे पण आवरा ते पण आवरा काय आवरा असं वाटतं नको आता बस झालं. पण तुम्ही तुमचं मन रमवण्यासाठी आणि मनाला घर स्वच्छ करण्याचं तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे सॉंग्स लावू शकता. ह्याच्या आधी पण मी अशी टिप दिलेली आहे आणि खरं पण आहे. तुम्ही स्वतः एकदा करून बघा की आपले सॉंग्स आवडीचे जे सॉंग्स असतात एकदम सायलेंट सॉंग्स लावायचे. नंदनचे सॉंग लावले एकदा डीजे वगैरे रिमिक्स, मग तुम्ही डान्सच करायला लागतात. मग काम करून ते करण्यापेक्षा हा एखादे छान म्युझिक असतात. कधी वेळ जाईल ना कळणार पण नाही आणि काम पण कधी होईल ना समजणार पण नाही. आपणच विचार करतो की काम कसं काय झालं. घटस्थापनेसाठी सर्वांना सुट्टी मिळेल असं नसतं. वर्किंग वुमन असतील तर त्यांना घटस्थापना पण करायची असते आणि सुट्टी पण नसते. मग त्यांची काय परिस्थिती होत असेल, त्यांना कसं प्रॉब्लेम्स येत असेल सगळं काम करण्यासाठी. मग त्या मुहूर्त नाही गाठत का. मुहूर्त गाठणं त्यांच्याकडून नाही होत कधी कधी शक्य. कारण आम्ही पण बघितलेलं आहे. आम्ही आमच्या घरी नवरात्रीची जी पूजा असायची ती मी आणि माझे दोघ जणी भेटून करायचो. कधी कधी मी जॉबला असल्यामुळं तर आम्ही संध्याकाळी काम करायचो, संध्याकाळी सर्व पूजा वगैरे करायचो. तर ही आहे आमच्या हॉलची फर्स्ट गॅलरी. आणि असं वाटत असं की नीट काय कबूतर येतात सगळं खराब करून चालू आहे. आमच्या इथं तर काही जणांचं दिवसभर ते कामच झालेले, नित्य नियम झालेले की 24 तास कबूतर हाकलणे बस. हॉलची सर्व क्लिनिंग झालेली आहे माझी. म्हणजे घटस्थापनेच्या आधीचं म्हणजे उद्याचं जे काम होतं
जे पेंडिंग राहिलं असतं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एफर्ट करावं लागले असते आईला, तर त्याच्या आधीच क्लीन केलं. आता फक्त एकदा झाडून काढते. तर तुम्ही असं विचार केला असेल की मी एक साईडनी क्लीन केलं, दुसऱ्या साईडनी क्लीन नाही केलं, दुसऱ्या साईडला फक्त धूळ आहे तर ती आम्ही म्हणजे घर वॉश करणारच आहोत, तर पाण्याने तेव्हा स्वच्छ करण्यात येईल. आणि माझं एक सजेशन आहे, सजेशन देत बसती, असं करती तसं करती असं समजतात, काही समजायचं समजा. पण जर टाईल्स असतील तुमच्या घराला आणि त्या टाईल्स मधून पाय सरकत असेल, असं वाटतं तुम्हाला की स्लायडिंग होऊ शकतं जास्त, आणि गॅलरीमध्ये तुम्ही जाणार असतात तर तिथं तुमचा पाय सटकणं सहज शक्य होऊ शकतं. आणि जर एखाद्या टॉप फ्लोअर वरती राहत असेल तर खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. हे का सांगतेय, तुम्ही विचार करू शकता, नॉर्मली पाय सटकतो काही फ्लोअर वरून, तर घर धुतल्यावरती काय होत असेल. घर धुतल्यावर जर पाय सटकला, काही झालं, दुर्घटना घडली तर काय करणार आपण म्हणजे जे एखादी व्यक्ती एकटीच आहे आणि घरावरती त्याला लागलं केलं तर काय करणार, कोण येणार तिथे मदतीला. आमचं किचन आहे, नॉन मॉड्युलर आहे, ते सुद्धा आम्ही सगळं स्वच्छ केलं. सगळे भांडे सगळे आधीच गणेशोत्सवाच्या आधीच सगळे घासून धुवून ठेवले होते. आता तुम्ही हे विचार करताल की असं कसं टिकलं ह्यांच्याकडचं सगळ्या वस्तू, किंवा तेव्हा केलेलं क्लिनिंग आता का टिकू शकतं, तर त्याच्याबद्दल काही सांगायचं आहे. मी ना एक रूलच लावलेला आहे की 3 महिन्याचं ड्युरेशन ठेवलं मी होम क्लिनिंग साठी. 3 महिन्याचं ड्युरेशन ठेवलं होम क्लिनिंग म्हणजे किचन क्लिनिंग साठी. तर त्याच्यामध्ये सुरुवात करायची एका पर्टिक्युलर सेक्शन पासून आणि तिथले पर्टिक्युलर थोडे करत भांडे सगळे घासून ठेवायचे. तुम्ही पाहू शकता, जर आपण जे रेग्युलर भांडे वगैरे घासतो तर त्याच्यासोबतच जर आपण थोडेसे असे भांडे घासून ठेवले एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये सिलेक्ट करून, तर तिथलं क्लिनिंग आपसुकच होऊन जातं आपल्या हातून. आपल्याला स्वतःला पण कधी त्याचं ताण जाणवत नाही किंवा एक्स्ट्रा एफर्ट किंवा खूप सारं काम एकदाच काढणं या गोष्टी होतच नाही. या सर्व टिप्स मी माझे जे किचन क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये ऑलरेडी दिला होता. किचनचे पण सर्व जाळे वगैरे काढून झालेले आहे, सगळी झाडझाटक केली, सगळे भांडे सगळे स्वच्छ आहेत. जर खोटं वाटलं ना खरंच येऊन बघा, कोण घराचा काना कोपरा स्वच्छ केला रे बाबा यावर्षी तुम्ही. आता हे बट्टे सुद्धा मी स्वच्छ केलेले, असं नाही की नाही, पण तरी पण उद्या विनाकारण जास्त वेळ आपल्याला जर ओटे, आता मी काय करणार आहे उद्या, त्याला स्वच्छ साबणाने किंवा जे काही डिटर्जंटने किंवा वॉशिंग पावडरने सगळं, जे गॅस शेगडी आहे दोन्ही पण आमच्याकडे दोन्ही ठिकाणी ठेवलेले आहेत आम्ही गॅस शेगडी, एक नाही एक अल्टरनेट यूज करू शकतो आपण. आणि वर्किंग वुमन साठी तर फायद्याच आहे, एकटी सगळा स्वयंपाक करणं शक्य नाही ना, एकटीच सगळं स्वयंपाक करत असेल वर्किंग वुमन किंवा कोणतीही गृहिणी जरी धरलं तरी सकाळी 6-7 वाजल्यापासून 6-7 काय त्यांना लहान लेकरं असतात शाळेला जाणारे, तर ते 5 वाजताच उठतात. कोणी विचार करतं का सर्वात शेवटी आपली आई झोपते घरामध्ये आणि सगळ्यात लवकर उठणारी कोण आहे तर ती पण आपली आई उठते. तर तिला होणारी मरमर तुम्हाला असं वाटत नाही का की तिला आपण कधीतरी मदत केली पाहिजे म्हणून. आता मी इतकं का सांगते माहिती का, कारण आमच्या लहानपणी मी माझ्या भावाला, माझ्या जॉबला जायची तेव्हा पण, तर माझ्या भावाला सगळं आवरून त्याचं सगळं, त्याला दात घासण्यापासून त्याला अंघोळ घालण्यापासून सगळं केलेलं आहे. आणि शाळेत पण आम्ही दोघं सोबत जायचो, त्याला कधी कधी कडेवर उचलून मी शाळेमध्ये घेऊन जायचे, इतके लहान होतो आम्ही. जेव्हा लहान मुली खेळणी खेळायच्या ना तेव्हा घरातलं काम करायचे मी, माझ्या भावाचा अभ्यास घ्यायचे. असं नाही की मी कधी खेळणी नाही खेळले, आमच्या गावाकडचं जे घर होतं ना त्याच्यात माझी आई सांगते खेळणी होती, मला इतके खेळणी होते. Education also is important for all our growth. आणि मल्टी स्किल होण्याकरता सगळं लाईफ आपलं एकदम आपण सक्षमीकरणाने जगण्याकरता आपल्याला जसं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे तसं आपल्याला घरातलं काम पण आलं पाहिजे. तर दोन्ही ओटे
आणि गॅसच्या शेगड्या आहेत तर त्या पुसून सुद्धा झालेल्या आहेत. आणि माझं असं सजेशन आहे की ओट्यावरती ना आपण असा विचार करतो नाही, आपल्याला गरजेचं पण असतं. एक कॉम्पॅक्ट जागा असते, एकदम कमी जागा मिळते आणि त्याच्यामध्ये सामान भरपूर असतं. काही गडबड आणि रोजच्या ज्या वस्तू आहेत तर त्या लागतातच. मग त्या लागतात तर त्या ठेवण्यासाठी इतकी जागा पण नसते. तर मग आपण काय करतो, ओट्यावरती आता खूप जण तर ओट्यावरती काही काही छोटे स्टँड्स वगैरे ठेवून त्याच्यामध्ये सामान ठेवणं हा चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा घरावर लागतं ना तर तेव्हा त्या जागेमुळे आपल्याला प्रॉब्लेम्स होतात. मी असं म्हणतेय हे खरं पण आहे. जर तुम्ही एखादा अल्टरनेट जर ओटा असेल एल शेप मध्ये तर एका ओट्यावरती तुम्ही स्वयंपाक वगैरे करता आणि तिथला स्वयंपाक वगैरे जे बनवलेलं असेल तर ते ठेवण्यासाठी तुम्हाला जागा लागते. भांडे सुद्धा जर क्लीन केले असेल तर असं बेसिंग वगैरे असेल तर लगेच तिथल्या तिथे आपण घासून ठेवतो, मग त्याला वेगळी जागा लागते. आणि आणखी छोटं मोठं सामान आपण जर अशा पद्धतीने ठेवलं त्याला वेगळी जागा लागते. मग तुम्ही विचार करू शकता की त्याला झटपट व्यवस्थित आवरणार कसं, सुटसुटीत असं त्याचं कसं नियोजन करणार. तर त्याकरता आणि त्याची गरज असते सुद्धा, तर त्यामुळे मी तसं स्टँड पण ठेवलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की मी एक स्टँड इकडे ओढला होता प्लास्टिकचा, त्यामध्ये सगळे मसाले सगळ्या नेहमीच्या ज्या वस्तू आहेत डाळी वगैरे तर त्या ठेवल्या, मिक्सरचे भांडे आहेत त्यावरती. तर तसा स्टँड मी तिथे ठेवला. त्याच्या बाजूला एक छोटासा सिंगल गॅस पण ठेवला, सिंगल गॅस शेगडी, आणि बाकीची सगळी जागा मोकळी ठेवली. आता तुम्ही असं म्हणताल की मी सगळं गॅस दोन्ही ओटे दोन्ही गॅस शेगडी सगळं धुवून काढलं, धुवून म्हणजे मिसून काढलं आणि मग त्याला कसं करणार आणि टाईल्सचं काय होणार, टाईल्स का भरलेच नाही. तर तुमच्या माहितीस्तव सांगते मी की जे श्राद्ध होतं पितृपक्षामधलं श्राद्ध, तर तेव्हाच मी सगळे दोन्ही ओटे वगैरे सर्व काही स्वच्छ केलं होतं. आणि आमच्याकडं थोडं उशिरा असतं श्राद्ध, मग त्याचं डिसएडव्हान्टेजेस नाही मानायचं, त्याचं ऍडव्हान्टेज मानायचं की आपल्याला तेव्हा जर आपण व्यवस्थितपणे आवरलं तर आपसुकच नवरात्रीची जी तयारी आहे तर ती आपली चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि तेव्हा केलेल्या तयारीचा पण फायदाच होतो ना, कारण ते लेटेस्ट आपलं अपडेट केलेलं असतं आपण आपल्या घरात. आपण नेहमी जेव्हा भांडे घासतो ना तेव्हा 2 की 3 दिवसाला किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे जे स्टीलचं बेसिन आहे तर ते थोडं खराब झाले तेव्हाच त्याला स्वच्छ करून घेतलं तर चांगलं, नाही तर त्याच्यावर एखादा चिकट थर असतो. आणि तशाच ह्याच्यात जर भांडे वगैरे घासले ना तर ते भांडे स्वच्छ आपण कसं मानू शकतो. आता हे जे किचन मधल्या ज्या विंडो आहेत तर त्या मी ऑलरेडी स्वच्छ केल्या होत्या आणि खरं पण त्याला व्यवस्थित स्क्रब करून त्याच्यावरचं जे चिकट डाग लागतात ऑलवेज. तुम्ही विचार करू शकता तेलकट धूर उडतो, आपण खिडकी जरी खोलली तरी पण होत असतं. तर मग त्याला पण वेळच्या वेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि मी ते ऑलरेडी केलं होतं. आणि मी किचनची जी खिडकी आहे ना मी जेव्हा पण क्लीन करते फोर्स लावून असतं, रगडून तुम्ही ती का मला भीती पण वाटत असते कधी फुटते का काय आपल्या हातून म्हणून. बाहेरच्या साईडनी मी ऑलरेडी सांगितलं होतं तुम्हाला की बाहेरच्या साईडनी जे क्लीनिंग आहे ना डोअर्सचं तर ते आम्ही पाण्याने करणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा लाकडाची जर डोअर असेल तर ते खराब होईल किंवा तर तुम्ही लगेच त्याला स्वीपरने त्याच्यातलं जे पाणी वगैरे तुम्ही यूज करणार ते लगेच त्याच्यातून रिमूव्ह करू शकता. इकडं आमचा फर्स्ट वॉशरूम आहे आणि बेसिन एरिया आहे. इथल्या एरियामध्ये पण म्हणजे थोडा स्पेस आहे. किचनच्या इकडून जर आलं ना तर 2 बेडरूम्स पण लागतात आणि सोबतच थोडासा स्पेस पण आहे. इथले सर्व जाळे काढले होते मी. आरशात तर आपण सर्वच जण बघतो, पण आरसा किती लोक पुसतात, किती लोक म्हणजे घरातल्या पण आपण ऑब्झर्व करतो घरातल्या सर्व सदस्यांना, तर त्यांच्यापैकी किती लोक लक्ष देतात. आपण जसं आरशामध्ये बघतो ना तर तशाच पद्धतीने त्याला एकदा स्वीप केलं तरी काम होऊन जातं. इथं पण खूप सामान असायचं. आता तुम्ही इकडचा एरिया बघू शकता की इथं खूप जागा आहे
इथं जी जागा आहे ना, तर माझ्याकडून सुद्धा असं झालं होतं की जे जे क्लिनिंग टूल्स किंवा ज्या ज्या वस्तू लागतात, हँडवॉश, एक्स्ट्राचे साबण वगैरे, ते सगळं सुद्धा मी व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं होतं. त्याला व्यवस्थित अरेंज पण केलं होतं, असं नाही की नाही. पण आपण विचार करू शकतो, इथं आपण फेस वॉश करतो, हँड वॉश करतो, तर तेव्हा अपचुकच त्याच्यावरती जे आहे, जे काय आपण व्यवस्थित ठेवलेले आहे त्याच्यावर पाणी पडतं आणि मेहनतीवर पण पाणी पडतं. तर मग त्याच्यामुळे इथलं सगळं सॉर्ट आउट केलं, जे रोज लागतं, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी त्याच इथे ठेवल्या. आणि बाकीच्या एक मी जो बॉक्स आहे ना, तर त्याला रिक्रिएट, ट्रान्सफॉर्म केलं. आणि म्हणजे जे तेलाचे टीनचे डबे राहतात ना, त्याचं वरचं कव्हर कट केलं आणि त्याला व्यवस्थित पेंट केलं. आणि हे पण एन्श्युअर केलं की आपल्याला काही इंजुरी तर होणार नाही ना, ते जे टीन कट केलेलं आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित तसं तयार केलं आणि पेंट केलं मी. आणि त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू स्टोअर पण केल्या. आणि जे लोक हीटर यूज करतात ना, तर त्यांच्यासाठी सजेशन, तुम्ही असं हीटर जर यूज केलं ना, तर ते चांगलं राहील. वॉटर स्टोरेबल हीटर यूज करण्यामध्ये खूप त्याला हाय पॉवर लागते आणि सगळ्या कॅपॅबिलिटीज असावं लागतात. आणि जेव्हा आपण क्लीन करतो ना काही, तर जर ते इक्विपमेंट चालू असेल आणि क्लिनिंग करत्या वेळेस जर आपल्याकडून पाण्याचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला, तर तिथे करंट प्रोव्हाइड होऊ शकतो आणि इलेक्ट्रिकल हॅझर्ड्स पण तयार होऊ शकतात. तर त्यामुळे असं यूज केलं तर चांगलंच आहे ना. याला कमी पॉवर लागते. क्रॉम्प्टनचं आहे. आता तुम्ही इथं बघितलंच असेल आणि आमच्या ओट्यावर पण बघितलं असेल की मी सगळं स्वच्छता तर केलीच होती, पण ना पांढरा असा थरसा असतो त्याच्यावरती, काळ्या ओट्यावर. तर ते काय आहे, तर जिथलं आमचं जे पाणी आहे ना, तर ते बोरिंगचं पाणी येतं. तर त्याच्यामुळे आपण किती जरी स्वच्छ केलं ना, तरी पण ते तसंच राहतं. आणि त्याच्यावर कोणी कमेंट केलं ना, तर वाईट पण नाही वाटत, कारण आपल्याला माहिती आहे